वलखेड़ तालुका परतूर में एक किसान ने कर्ज से परेशान होकर आत्महत्या की है। रोज़ाना अपने देश में किसान आत्महत्या करते हैं। महाराष्ट्र गवर्नमेंट की अगर बात की जाए तो कर्ज माफ़ी को लेकर एक घोषणा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने की है, लेकिन कोई ख़ास अमल बजावनी कर्ज माफ़ी को लेकर अब तक नहीं होने की वजह से किसान काफ़ी परेशानियों का सामना कर रहे हैं। उसी को लेकर आज यहाँ पर वलखेड़ तालुका परतूर के एक किसान ने आत्महत्या की है। चलिए पूरा मामला जानते हैं। यहाँ पर सामाजिक कार्यकर्ता और कुछ किसान भाई हमारे साथ हैं। चलिए हम उनसे बात करते हैं कि पूरा मामला क्या था। आज सकाळी ज्यावेळेस आम्हाला गावकऱ्याला ही बातमी कळली की आपल्यातला एक युवा शेतकरी नारायण आसारामजी डवारे यांना शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली, हे ज्यावेळेस गावकऱ्यांना कळलं त्यावेळेस सर्व गाव तिथं उसळला. आणि आत्महत्याचं कारण म्हणजे आता हे नापीक जे दुष्काळाच्या गोष्टी आहेत हे तर सर्वला काही उघड्यावर हे काही झाकून ठेवायचं काम नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी जी शेतकरी कर्जमाफी योजना जी ही ही खाली काही आलेली नाही. त्यामुळं शेतकरी आता संभ्रमामध्ये बाबा आपण निकर्षामध्ये बसतो का, आर्थिक निकर्ष लावले प्रत्येक गोष्टीला आर्थिकनं शेतकरी फार अडचणीत आहे. ते शेतकरी असा गोंधळून गेलेला आहे. आज आमच्यातला एक युवा शेतकरी गेला आहे. असंख्य शेतकरी असे आहेत की ते असे गोंधळून गेलेले. त्यामुळे या शासनाला आम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमचे काय जे असेल JR वगैरे बँकेकडे पाठवा आणि शेतकऱ्याला काहीतरी दिलासा द्यावा, जेणेकरून पुढील जे आत्महत्या याला काहीतरी आळा बसेल. नसता शेतकरी हे टोकाचं पाऊल उचलून हे काही म्हणजे शासनाला पण आणि सर्व शेतकऱ्याला पण हे काही आनंदाची बातमी नाही. कर्जमाफी म्हणजे काय हीच अजून कोणाला कळालं काही कळायला मार्ग नाही. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पण गावकऱ्याच्या वतीने निवेदन देऊ, भाई एकनाथजी शिंदेसाहेब यांना पण या गोष्टीचं आम्ही कळवू. आणि तालुक्यातील असंख्य असे काही शेतकरी आहेत हे द्विध अवस्थेमध्ये आहेत, यांच्यासाठी काय जे करता येईल त्यासाठी आम्ही नक्कीच भविष्यात पाऊल उचलू. पाहू शकतात का हे जे शेतकरी आहे त्यांच्या मागे म्हणजे काय त्यांच्यावर कर्जबाजारी होती का, हो काही कर्ज होतं का, हो या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विचारत आहोत. 100% होतं कसं होतं, शेतीवर क्रॉप लोन कर्ज त्यांना 2.5 ते 3 लाख रुपये कर्ज आहे. आणि मुलांना ट्रॅक्टर घेऊन त्या ट्रॅक्टरचं पण कर्ज आहे, त्यांचे पण 6-6 महिने हप्ते असतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे काल परवाचे जे पाऊस पडला त्याच्यामध्ये पण गहू असतील, पीक असतील, हरभरा यांचं पण फार नुकसान झालेलं आहे. या नुकसानाला समोर डोळे ठेवूनच शेतकऱ्याने हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे. काल रात्री आमच्याच गावातील ग्रामस्थ नारायण आसाराम डवारे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतामध्ये झोपण्याकरता आले व या कर्जबाजारीला आणि होणाऱ्या सतत दुष्काळाला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे असं आमचं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि या सरकारने जे घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांना आम्ही 2 लाख रुपये कर्जमाफी देऊ, तर अजून काही आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. तरी माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथभाई शिंदे, सुनेत्राबाई पवार यांना अशी विनंती आहे की आज एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे, इथून पुढं अनेक शेतकऱ्याचे बळी जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावं असं आवाहन करतो. सांग आपलं नाव. ज्ञानेश्वर सुभाषराव डवारे. आजचा विषय सांग. आजचा विषय नारायण आसारामजी डवारे यांनी आत्महत्या केलेली आहे, शेतकरी कुटुंबातील. काय कारण होतं त्यांचं आत्महत्या करायचं कारण आज रोजी तरी चर्चा शेतकरी आत्महत्या म्हणूनच आहे. शेतकरी आत्महत्या काय कर्ज बाजारी. शासनाकडे काय मागणी आपली? काय त्या कुटुंबाला न्याय मिळावा, शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत करून येणाऱ्या आत्महत्या पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.